महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 हा कायदा आपल्या पेपर 2 मध्ये 2020 पासून ऍड केल्यापासून तीनदा याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. साधारण 4 ते 5 प्रश्न अशा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात आणि या प्रश्नांमध्ये साधारण एक प्रश्न थोडा अवघड म्हणू किंवा जास्त फॅक्च्युअल असतो आणि बाकीचे प्रश्न जे आहेत ते ज्याला आपण कन्सेप्च्युअल म्हणू शकतो किंवा ज्याला MLRC वाचताना काही प्रश्न पडतात बेसिकली जमिनी संदर्भात ते बरोबर लक्षात येतात अशा प्रकारचे प्रश्न असतात ते कन्सेप्च्युअल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हा तसा महत्वाचा आहे सिलेबस नुसार तरी. मात्र याच्यामध्ये अडचण अशी आहे की साधारण याच्यामध्ये 16 प्रकरण आणि साधारण 337 कलम आहे त्याच्यामध्ये नवीन ऍड केलेली वगैरे सोडून. ठीक आहे, तर हा तसा मोठा कायदा आहे. मात्र याला भर किती द्यायचा हा आपल्या समोरचा पहिला प्रश्न असतो. कारण आपल्याकडे इतर कायदे सुद्धा आहेत आणि इतर आपल्याला कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा पेपर 2 चा पार्ट 2 असेल या सर्व बाबींकडे बघता आपल्याला याला किती वेळ द्यायचा आणि त्याच्यातून आउटपुट कसं काढायचं हा एक आपल्यासमोर पडलेला प्रश्न असतो. तर त्या अनुषंगाने आपण ह्या पेपरला ह्या कायद्याला स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर ह्या MLRC कायद्याला डील करण्यासाठी आपल्याकडं 2-3 बाबी आपण त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पहिलं तर आहे याच्यामध्ये व्याख्या. ह्या व्याख्या समजून आणि तुम्ही जर बघितलं ज्यांनी फक्त वाचल्या जरी असतील, जर वाचन जरी केलं असेल व्याख्यांचं तरी ते उत्तर येतं. हा एक मुद्दा. दुसरा याच्यामध्ये जमीन महसुलाशी संदर्भात काही प्रकरण आहेत त्याच्यामधली महत्वाची कलमं. तिसरं जे महसूल अधिकारी आहेत त्यांची कार्यपद्धती आणि चौथं जे मेन्शन केलेलं आहे ते MRT ज्याला महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनल किंवा महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण असं जे म्हटलं जातं ते साधारण त्याची रचना असेल किंवा त्याचं ज्युरिडिक्शन असेल. ठीक आहे, तर या संदर्भातले आपल्याला हे महत्वाचे टॉपिक आपल्याला पाहायचे आणि त्या अनुषंगाने जर एखादी गोष्ट जर महत्वाची वाटली तर त्या या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळं इथं पूर्ण 335 334 जे काही कलम आहेत तर ती सर्व केलीच पाहिजेत वगैरे असा अट्टास न बघता आपण मॅक्झिमम याच्यामध्ये कसं कव्हर करता येईल किंवा याच्यामधून मॅक्झिमम आउटपुट कसं काढता येईल हा आपला अप्रोच इथं असणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने आपण सुरुवातीला एक ओव्हरव्ह्यू बघतो याच्यामध्ये की चॅप्टर साधारण कसे आहेत आणि त्यांची रचना कशी आहे चॅप्टरची प्रकरणांची. आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण व्याख्या बघतोय आणि तिसऱ्या याच्यामध्ये याची महत्वाची जी प्रकरण आहेत त्या महत्वाच्या प्रकरणातील महत्वाचे कलम बघतोय. तर साधारण एवढाच आपला अप्रोच असणार आहे आणि हा एवढा लिमिटेड ठेवणंच आपल्यासाठी गरजेचं आहे. कारण बघा एक्झामच्या शेवटच्या कालावधीमध्ये ज्यावेळी तुम्ही रिव्हिजनला घ्याल त्यावेळी हे तुम्हाला आठवणार नाहीये. त्यामुळे साधारण आपल्याला जे बघायचं आहे ते या 3 मुद्द्यावरच आपल्याला हा कायदा पूर्ण अभ्यासायचा आहे. ठीक आहे. मित्रांनो, मी अगोदर नायब तहसीलदार होतो त्यामुळे काही याच्यामध्ये मला इन्साइट्स तुम्हाला सांगायचे असेल तर मी इथे या इथं तुम्हाला कळवेन. कारण थोडा एक्सटेन्सिव्हली आम्हाला ट्रेनिंगचा भाग म्हणून हा कायदा शिकवला गेला होता. ठीक आहे, तर साधारण बघा सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला एक थोडक्यात माहिती अशी देतो की आपल्या इथं जो ज्याला आपण समजा गाव ज्याला म्हणतो, ठीक आहे, जे महसूल वगैरे ह्या गोष्टींबद्दल जर आपण थोडं बोलायचं झालं तर बघा कोणताही एक देश असतो. ठीक आहे, या देशामध्ये लोक राहत असतात. ठीक आहे, आणि प्राचीन काळापासून सर्वात महत्वाचा जो शासनाला किंवा जे गव्हर्नमेंट आहे त्यांना येणारा जो फंड आहे तो मॅक्झिमम आपल्याला माहिती आहे की तो रेव्हेन्यूच्या माध्यमातून यायचा. ठीक आहे, रेव्हेन्यूच्या माध्यमातून यायचा तो रेव्हेन्यू होता लँड रेव्हेन्यू. मग तुम्ही जर इतिहास वाचला आहे सर्वांनी तर आपल्याला माहिती आहे की 3/4 ठीक आहे किंवा सरदेशमुखी वगैरे ह्या आपल्या म्हणजे मिडेवल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण याचे रेफरन्स बघितलेले आहेत. तर महत्वाचं आहे की लँड रेव्हेन्यू हा सर्वात महत्वाचा. त्यानंतर ट्रेड वगैरे होता. ठीक आहे, पण त्यांना जी बंदरं वगैरे आहेत सुरत सारखी मुंबई सारखी तर तिथं ते ट्रेड वगैरे त्यातून मिळणारा टॅक्स असायचा. आता सर्वात महत्वाचा लँड असायचा. कारण मॅक्झिमम लोक हे पे करू शकायचे आणि त्यांनी जे घेतलेलं उत्पन्न आहे त्याला सुद्धा ते
त्याचा ते कर रूपाने द्यायचे. आता सुरुवातीला जर बार्टर सिस्टीम मध्ये बघितलं तर धान्य स्वरूपात असायचं, त्यानंतर मग ते जसं करन्सी आली त्यानंतर ते करन्सी या स्वरूपात. ठीक आहे. मलिक अंबर वगैरे आपल्याला जे माहिती आहेत, हे लँड रेव्हेन्यू किंवा शेरशाह सुरीच्या काळामध्ये जे काही टॅक्सेशनचे रिफॉर्म झाले, तर त्यानंतर हे टॅक्स हा लँड रेव्हेन्यू किंवा ज्याला जमीन महसूल हा महत्वाचा टॅक्स समजला जाऊ लागला. आता जर आत्ता मॉडर्न याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात पहिलं जे हे होतं इंग्रजांच्या काळामध्ये, जे पहिलं काय म्हणू आपण त्याला, पहिलं त्यांचं ऑब्जेक्टिव्ह होतं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे दिवाणी आणि फौजदारी आणि दिवाणी, ते आपल्या बंगालमध्ये जे डायरेक्ट सिस्टीम त्यांनी राबवली सुरुवातीला प्लासी आणि बक्सरच्या वेळेला, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की दिवाणीचे हे होते अधिकार मिळवून त्यांच्यासाठी महत्वाचं होतं, कारण हे मॅक्झिमम टॅक्स ते कलेक्ट करणार होते आणि त्यातून ते बादशाह जो आहे आपला मुघल, त्यांना ते देणार होते आणि यातला महत्वाचा भाग ते स्वतःकडे ठेवणार होते आणि त्याच्यासाठीच त्यांनी ती सर्व लढाई केली होती. तर हे सर्व झाल्यानंतर ज्यावेळी भारताचं ते एकीकरण त्यांच्या ह्याच्यामध्ये आलं, टप्प्यामध्ये आलं, तर त्यांनी पहिलं ऑब्जेक्टिव्ह हे केलं की ही जमीन मोजून घेतली, जमिनीची मोजणी केली. ठीक आहे. असं म्हणतात की सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जेवढे सैनिक मेले नाहीत तेवढे भारताच्या पूर्ण जमीन मोजणीमध्ये गेले, म्हणजे एक्सपायर झाले. द ग्रेट आर्क नावाचं एक पुस्तक आहे बघा, म्हणजे हाऊ इंडिया वॉज मॅप्ड. ठीक आहे. तर इंडियाचं युनिफिकेशन मध्ये ह्या मॅपिंग, जे काही मॅपिंग झालं, सिटी सर्वे, लँड सर्वे झाला, त्याचा फार महत्वाचा रोल होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते पूर्ण भारताची जी काही भारताचा भूभाग आहे तो पूर्ण भारताचा भूभाग त्यांनी मोजून घेतला आणि त्याच्यासाठी त्यांनी ग्रेट आर्क वगैरे जे आर्कची किंवा ट्रायंग्युलेशन ज्याला म्हणतात त्या पद्धतीने ते पूर्ण आपला जो भारत आहे, ठीक आहे, भारताची मोजणी केली गेली. हे असं काहीतरी आपला भारत आहे बघा. ठीक आहे. तर याचा मोजणी केल्यानंतर प्रत्येक जमिनीचं त्यांनी हलकी, मध्यम आणि भारी, हलकी, मध्यम आणि भारी अशी वर्गवारी केली आणि त्या वर्गवारीला त्यांनी टॅक्सेशन, जे काही जमिनीचा आकार, त्याला आकार म्हणतात. ठीक आहे. जी आकारणी केली जाते त्या रकमेला किती रक्कम आकारली गेली त्याला आकार असं म्हटलं जातं. तर तो आकार त्यांनी हे केला, काय म्हणू आपण त्याला, ठरवला. पण त्या अगोदर भारताची मोजणी केली, म्हणजे भारताचं आपण जर बेसिक युनिट म्हटलं, ठीक आहे, तर ते बेसिक युनिट काय असतं, तर ते असते गाव. ठीक आहे. तर ह्या गावाची पहिल्यांदा त्यांनी मोजणी केली. ठीक आहे. आता गावाची मोजणी म्हणजे काय, गावाच्या ज्या भौगोलिक आणि ज्या सीमा असतात, ठीक आहे, या सीमा त्यांनी पहिल्यांदा आयडेंटिफाय केल्या आणि त्यानंतर त्यांनी जे तुकडे मोजले गेले पहिल्यांदा, ठीक आहे, तर त्याला ते सर्वे नंबर असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि मध्ये जे असते ते आपलं हे गाव आहे, याला गावाची जी राहण्याची जागा आहे त्याला म्हटलं जातं काय, त्याला म्हटलं जातं गावठाण. ठीक आहे. म्हणजे पूर्ण जी टोटल बॉर्डर आहे त्याला म्हटलं जातं गाव. ठीक आहे. आणि जे जिथं घरं असतात, जिथं घरं वगैरे असतात, ठीक आहे, ती न मोजलेली जागा. ठीक आहे. ही कशी जागा असते, न मोजलेली असते. म्हणजे न मोजलेली म्हणजे हा एरिया माहिती असतो किती आहे गावठाणाचा, पण गावठाणामध्ये जे काही इंडिव्हिज्युअल घर आहेत ते मोजलेली नसतात. मात्र गाव ज्याला म्हटलं जातं किंवा शिवार, ज्याच्यामध्ये शेती केली जाते, कारण त्यांना शेती ज्याच्यावर केली जाते तो एरियाच महत्वाचा होता, त्यामुळे हा एरिया मोजला गेला पूर्ण. आणि अशा तऱ्हेने प्रत्येक गावाची सुद्धा आकारणी किंवा जमीन महसूल किती गोळा करता येतो हे ठरवलं गेलं. आणि ह्या सर्व गावांचा जो गोषवार आहे, गावांच्या जमिनीचा गोषवार आहे, माफ करा, गोषवारा जो आहे, हा गोषवारा नमुन्यांच्या स्वरूपात एकत्र केला गेला. नमुन्यांमध्ये ही माहिती एकत्र ठेवली गेली आणि याच्यासाठी गाव नमुना 1 ते 21 असे 21 नमुने हे तलाठी कार्यालयामध्ये ठेवले गेले. ठीक आहे. याच्यामध्ये 1 मध्ये पूर्ण गोषवारा असेल, 2 मध्ये असेल, 3 मध्ये असेल, आपल्याला 7 माहिती आहे, आपल्याला 12 माहिती आहे. ठीक आहे. आपल्याला 7-12 माहिती आहे. 7-12 म्हणजे काय, 7 मध्ये असते भोगवटदाराची माहिती असते याच्यामध्ये.
जमिनीची भोगवटा करणारा व्यक्ती कोण आहे. आता भोगवटदार म्हणजे काय हे व्याख्यामध्ये आपण बघू. थोडक्यात जो जमीन कसतोय त्याची माहिती. आता जमीन जो कसतोय ते दोन प्रकारे असतात बघा. एक स्वतःच्या नावावरच ज्याची जमीन कायदेशीर हक्क आहे किंवा अं, ती व्यक्ती कुळ म्हणून तिथं काम करते. आणि तिसरा एक प्रकार असू शकतो की जी भोगवटदाराच्या व्यतिरिक्त असणारी व्यक्ती, म्हणजे एखाद्यानं जमीन विकली मात्र त्यानं अजून ताबा सोडलाच नाही किंवा अनधिकृत ताबा आहे एखाद्या व्यक्तीचा, तर ती व्यक्ती सुद्धा त्या जमिनीचा प्रत्यक्ष इथं संबंधित असते. तर 7 मध्ये आपल्याला असतं तर भोगवटदार त्याची माहिती असते पूर्ण 7 मध्ये. ठीक आहे. आणि 12 मध्ये असते पीक पाहणीची माहिती किंवा पिकांची स्थिती. त्या जमिनीमध्ये पीक असेल, जलसिंचनाची साधनं वगैरे असतील तर त्याची माहिती असते 12 मध्ये. आणि ह्या दोन्हीला एकत्र म्हटलं जातं 7-12. ठीक आहे. म्हणजे 7-12 हा काही वेगळा नमुना एकत्र नाहीये, तर तो नमुना 7 आणि नमुना 12 हे एकत्र करून त्या दोघांचं हे जो एका ह्याच्यामध्ये केलं जातं. म्हणजे वरच्या भागात इथं गाव नमुना नंबर 7 असतं आणि खाली इथं पिकं म्हणजे वर्ष इथं असतं वर्ष, इथं पीक आणि त्याच्यातली इतर शेरा, असे 12 ते 13 कलमांची माहिती, 13 कॉलमची माहिती असते. ते असतो नमुना 12. ठीक आहे. हा नमुना 12 आणि हा नमुना 7 या दोन्हींचा मिळून तयार होतो 7-12. ठीक आहे. असं 7-12 इथं तयार होतो. तर ह्या अशा स्वरूपात आपण आता हे बघतोय की गावाचं पूर्ण जी काही माहिती आहे ती सर्व या तलाठी कार्यालयामध्ये नमुना 1 ते 21 मध्ये असतं. ठीक आहे. ही झाली एक बेसिक अंडरस्टँडिंग. आणि याच्या पलीकडे जर आपल्याला कुठले मुद्दे असतील तर आपण ते अभ्यासाच्या स्वरूपात किंवा त्या वेळेला आपण ते कव्हर करू. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट जर व्याख्येमध्ये जर गेलो तर आपल्याला माहिती आहे कलम 2 मध्ये व्याख्या असतं. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण ते एक थोडक्यात माहिती घेऊ पूर्ण चॅप्टरची. तर पहिली गोष्ट तर राष्ट्रपती संमती बघा, MLRC महाराष्ट्र जमीन महसूल संहिता. आता संहिता आणि कायदा याच्यामधला फरक आपल्याला माहिती आहे बघा. ठीक आहे. ते आपल्याला IPC आणि CRPC मध्ये तुम्ही ते बघितलं असेल. तर ही जी संहिता आहे ती 1966 ला तयार झाली आणि त्याची राष्ट्रपतीची संमती याला मिळाली 22 डिसेंबर 1966 ला. ठीक आहे. राष्ट्रपती संमती आहे. ठीक आहे. 22 डिसेंबर 1966 ला. आणि राजपत्र म्हणजे ज्याला गॅझेट झालं ते झालं 30 डिसेंबर 1966. या 2 तारखा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. कलम 337 आहेत आणि प्रकरण 15 आहेत. ठीक आहे. पहिलं प्रकरण जे आहे ते प्रारंभिक आहे. त्याच्यामध्ये साधारण महसुली क्षेत्रे असेल किंवा व्याख्या असतील ह्या सर्व बाबी याच्यामध्ये येतात. प्रकरण जे दुसरं आहे ते आहे कलम 5 ते 19. याच्यामध्ये जे काही महसूल अधिकारी या कायद्यानुसार काम करणार आहेत त्यांचे अधिकार आणि कर्तव्य ह्या बाबी आहेत त्याच्यामध्ये. आता हे डिटेलमध्ये आपण आतमध्ये बघतोय त्या चॅप्टरमध्ये. 6 मध्ये विभागीय आयुक्तांची नियुक्ती केली आहे. 7 मध्ये जिल्हाधिकारी आणि तहसीलदार आहे. आणि 8 मध्ये भूमापन अधिकारी आहेत. भूमापन अधिकारी यांना सुद्धा महसूल अधिकारी असं म्हटलं जातं या कायद्याच्या अनुषंगानं, किंवा ते आहेतच ऑब्व्हियसली. हे कलम 6, 7, 8 असेल यांची आपल्याला विचारू शकतात. हे कलम 6, 7, 8 किंवा विभागीय आयुक्त कुठल्या कलमामध्ये दिलाय वगैरे, किंवा जे लोक इंटरव्ह्यूला त्यांच्यासाठी राज्यसेवेसाठी महत्वाचं आहे की महसूल अधिकारी म्हणून नियुक्त होतो तो कुठल्या कायद्यानुसार होतो. आता महसूल अधिकारी महसूल अधिकारी हा MLRC नुसार नियुक्त होतो. बरोबर आहे. ते सेक्शन 5, 6, 7, 8 जे काय ते. आणि जो एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आहे, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. आता एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी. ठीक आहे. आपल्याला जे पेपर 2 मधले कायदे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बघायचंय, किंवा CRPC. तर हे CRPC नुसार कार्यकारी दंडाधिकारी यांची काय म्हणू आपण नेमणूक किंवा त्यांना त्यांचे अधिकार वगैरे दिले गेलेले आहेत. तर हा एक दोन्हीतला डिफरन्स आहे. MLRC मध्ये महसूल अधिकारी आहेत, लँड आपण म्हणतो ना कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. तर हे कलेक्टर येतं MLRC मधून. ठीक आहे. आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट येतात CRPC मधून. ठीक आहे. ह्या दोन्ही पॉवर्स ह्या कायद्यानं म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या पॉवर्स या कायद्यानं कलेक्टरकडे दिलेले आहेत. परंतु आपल्या इथं ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सुद्धा असतात, जे कोण असतात RDC असतात. ती रचना आपण बघितल्या माझ्या मते. त्यानंतर SDM असतात, जे डिव्हिजनल, ज्याला आपल्याला SDO म्हणतो आपण. SDO उपविभागीय अधिकारी किंवा
कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रांत असं म्हटलं जातं ते. त्यानंतर तालुका मॅजिस्ट्रेट असतात आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतात. एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटच्या पॉवर ह्या नायब तहसीलदार असतील किंवा सर्कल ऑफिसर असतील यांना सुद्धा दिले गेलेला आपल्याला दिसतात. तर हा एक अनुषंगाने निघालेला मुद्दा होता. जर इथं आलो आपण तर प्रकरण 3 नाही बघा, याच्यामध्ये जमिनींबाबत आहेत. ठीक आहे. आता याचे सबसेक्शन करायचे का, तर मला यात जास्त काही महत्वाचं वाटत नाही. जे महत्वाचं वाटतंय ते आपण आता आपल्या डिटेलमध्ये ज्यावेळी बघतोय त्यावेळी हे बघणारच आहे. ठीक आहे. तर प्रकरण 3 आहे जमिनीबाबत. प्रकरण 4 जे आहे ते जमीन महसुला संदर्भात आहे बघा. जो हा कायदा ज्याच्याबद्दल आहे तो इथं आहे. त्यानंतर महसुली मोजणी आहे. जे मोजणीचं कसं काय होतं आणि 85 मध्ये वाटप असतं बघा. आता हे ज्यांनी ट्रेनिंग केलंय किंवा ज्यांना माहिती आहे टेक्निकल टर्म्स त्यांना हे माहिती की 85 मध्ये वाटप केलं जातं जमिनीचं वाटप. म्हणजे वाटप 2 प्रकारचं असतं. समजा वडिलांनी मुलांना वाटप करून दिलं, ठीक आहे, आणि दुसरं असतं कोर्टाकडून आदेश येतात की ह्या भावांच्या वाद होता आणि हा वाद यांनी आयदर त्यांनी सामंजस्यानं सोडवलाय किंवा कोर्टानं असा आदेश दिलाय की ही जमीन ह्याला, ही जमीन तिला. ह्या दोन्ही प्रकारचे जे काही वाटप होतात हे दोन्ही वाटप तहसीलदार मार्फत होतात आणि ते कलम 85 अंतर्गत येतात. ठीक आहे. प्रकरण 6 जे आहे ते आहे महसूल आकारणी आणि जमाबंदी संदर्भात. प्रकरण 7 जे आहे ते एने जमिनीची आकारणी. आता याच्यामध्ये काही कलम आपण बघणार आहोत. ते ऍक्च्युली कलम आपण बघणार आहे इथं जमिनीच्या उपयोगाबाबत. ठीक आहे. जे कलम 42 असेल नॉन ऍग्रिकल्चर याच्यासाठी किंवा 44 मध्ये आपल्याला त्याची प्रोसिजर वगैरे दिलेली आहे, तर ते तिथं बघणार होतं एने जमिनी संदर्भात. ठीक आहे. तिथं आपल्याला जास्त काही डिटेलमध्ये जायचं नाहीये. प्रकरण 8 आहे 121 ते 131 मध्ये गाव शहर नजीकच्या जमिनी याच्या संदर्भातला आहे. प्रकरण 9 आहे सीमा आणि सीमाचिन्ह आणि याच्यामधलं एक विचारलं होतं बघा आपल्याला क्रुक्ड बाउंड्रीज जे आहेत, क्रुक बाउंड्रीज किंवा वेड्या वाकड्या सीमा सरळ करणे. ठीक आहे. याच्या संदर्भातले विचारलं, त्यामुळे आपण ह्या स्पेसिफिक ह्या कलमामध्ये आपण डिटेलमध्ये बघतोय पुढं. प्रकरण 10 जे आहे ते अधिकार अभिलेखा संदर्भातलं आहे आणि त्याच्यामध्येच ख जे आहे ते भोगवट्यात नसलेल्या जमिनीबाबतचे अधिकार हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघतोय. प्रकरण 11 आहे जमीन महसूल व इतर मागणी त्याच्या वसुली संदर्भात आहे. प्रकरण 12 जे आहे ते महसूल अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. प्रकरण 13 जे आहे ते अपिले पुनरीक्षण आणि पुनर्विलोकन, यामध्ये तिन्हीमध्ये काय फरक आहे ते एक बघायचं महत्वाचं. प्रकरण 14 मध्ये त्यांनी आता एक काय विचारलं होतं की जमीन महसुलाचं दायित्व, ठीक आहे, ते 262 मध्ये आहे, तर ते विचारलं होतं. परंतु हे पूर्ण जो चॅप्टर आहे प्रकरण 14 हा मुंबई शहराकरिता आहे. ठीक आहे. त्यामुळे दायित्व संदर्भाचा मुद्दा आपल्याला जमीन महसुलामध्ये सुद्धा इथे येणार आहे आपल्याला. ठीक आहे. जमीन महसूल संदर्भात प्रकरण 4 मध्ये सुद्धा ते कलम आपल्याला पाहायचं आहे आणि सेम कलम आपल्याला 262 मध्ये दिसतंय किंवा प्रकरण 14 मध्ये दिसते, फक्त ते मुंबई शहराकरता विशेष तरतुदी त्या. ठीक आहे. आणि प्रकरण जे शेवटचं आहे ते पुन्हा एकदा महत्वाचं आहे MRT संदर्भात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये संकीर्ण दिले, हे फक्त 15 चॅप्टरचं हा कायदा आहे आणि याच्यामध्ये साधारण 15 चॅप्टर मध्ये हे संकीर्ण हे चॅप्टर 15 मध्ये आपल्याला ते 16 मध्ये असल्याचं वाटतं. ठीक आहे. आपण आता डायरेक्ट डेफिनेशन कडे जाऊया. ठीक आहे. डेफिनेशन मध्ये जर आपण गेलो तर बघा याच्यामधले 4-5 डेफिनेशन ते जास्त महत्वाचे आहेत आणि बाकीचे आपल्याला जात जात पाहायचे आहेत, त्यामुळे त्यामध्ये काही जास्त वेळ वाया घालवता आपण स्पेसिफिकली व्याख्येमध्ये जाऊ. कृषी वर्ष विचारलंय. आता याच्यामध्ये जनरली कसं असतंय, बऱ्याच गोष्टी ह्या कायद्यामध्ये नमूद नसतात, ज्याला आपल्याला डेलिगेटेड लेजिस्लेशन जे माहिती आहे त्यानुसार ते काय होतं, त्या गोष्टी ह्या नंतर क्लिअर केल्या जातात. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे NHRC किंवा एखाद्या आयोगाचा अध्यक्ष नेमायचे, तर त्यांच्या अर्हता काय असतील, त्यांच्या निवृत्तीचं किंवा त्यांना दिले जाणार वेतन काय असेल याच्या संदर्भात कायद्यामध्ये जास्त उल्लेख नसतो, कारण त्या गोष्टी त्या वेळेनुसार बदलणाऱ्या असू शकतात. त्यामुळं तिथे लिहिलं असतं की राजपत्रामध्ये विहित केल्यानुसार किंवा बाय रूल इट मस्ट बी डिसाइडेड बाय रूल्स, त्या वेळेला गव्हर्नमेंटने दिलेले रूल्स प्रमाणे. तसंच इथं सुद्धा आहे. तर हे शासकीय राजपत्रामध्ये जे काही नमूद असेल त्यानुसार ती तारीख आपल्याला कृषी वर्ष म्हणून पकडायची. ठीक आहे. आता राज्य शासनाने काय केलंय बघा, 1 एप्रिल ते 31 मार्च असं कालावधी निश्चित केलाय. त्यामुळं 31 मार्चला संपणारं जे वर्ष आहे ते कृषी वर्ष
आता हे बदलू शकतं, हे बदलू शकतं, ठीक आहे. कारण जसं आपण बजेट आपलं जसं फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला असायचं, ते बदललं आपण आता 1 तारखेला घेतोय. तसं हे वर्ष बदलू शकतं. मात्र आज रोजी किती आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. त्यामुळं कृषी वर्ष म्हणून विचारलं जाऊ शकतं. तर ही तारीख आपल्याला, तसं महसूल वर्ष सुद्धा आपल्याला पुढे बघायचंय, ठीक आहे. तर हे कृषी वर्ष झालं 1 एप्रिल ते 31 मार्च. दुमाला बघा. दुमाला एक विचारलं जातं किंवा टर्म बऱ्याच वेळा कायदा वाचताना तुमच्या लक्षात येऊ शकते. आता याचा अर्थ काय आहे बघा. दुमाला म्हणजे काय? खंड किंवा जमीन महसूल देण्याचे. आपण जे बघितलं की हे राज्य आहे आणि ते त्याच्यामध्ये जो क्राऊन आहे किंवा जो राजा आहे, ठीक आहे, या राजाला प्रजा जी काही देणं लागते त्याला आपण लँड रेव्हेन्यू किंवा टॅक्स, ज्याला टॅक्स असं म्हणू, तर तो खंडही असू शकतो किंवा जमीन महसूलही असू शकतो, ठीक आहे. तर खंड किंवा जमीन महसूल देण्याचं राज्य शासनाचे हक्क जेथवर संबंधित असतील तेथवर पूर्णतः किंवा अंशतः कोणत्याही व्यक्तीच्या मालकीत हस्तांतरित झालेली असा होतो, ठीक आहे. म्हणजे आपण जे बघितलं, राज्य आहे आणि हा इथं क्राऊन आहे किंवा तो सरकारी अधिकारी आहे, ज्याला किंवा सरकार आहे, शासन आहे, आणि याला टॅक्स गोळा करायचे या व्यक्तीकडून, ठीक आहे. परंतु हे अधिकार जर ह्या राजाला वाटलं किंवा ह्या अधिकाऱ्याला वाटलं किंवा ह्या गव्हर्नमेंटला वाटलं की हे डायरेक्ट त्याच्याकडून न गोळा करता आपण एका व्यक्तीकडून गोळा करू, ठीक आहे, तर हा व्यक्ती आपल्याला टॅक्स देईल इकडं, ठीक आहे. जसं आपल्याला माहिती आहे की बंगालमध्ये मगाशी उल्लेख केला तसा मुघल बादशाह असतो, तो कंपनीला त्याचे अधिकार देतो आणि कंपनी काय करते? लोकांकडून किंवा शेतकऱ्यांकडून टॅक्स गोळा करते, ठीक आहे, आणि कंपनी मग मुघल राज्यकर्त्याला देते. हा जो ही जी जमीन झाली त्यामुळे ही दुमाला जमीन झाली, कारण याच्यामध्ये अधिकार आपण ट्रान्सफर केलेले दिसतात, ठीक आहे. शासनाने स्वतःचे अधिकार खंड किंवा जमीन महसुलामध्ये हस्तांतरित करणे असा दुमालाचा अर्थ आहे. अशा हस्तांतरणामध्ये मालकी हक्काचा पूर्णपणे अगर अंशतः समावेश होऊ शकतो. असे हस्तांतरण ही काही सेवा देण्याच्या अगर न देण्याच्या अटीवर असतात, ठीक आहे, अशा स्वरूपाचं. आता दुमाला जमीन आपल्याला सातारा किंवा बघा वसई भागामध्ये दिसतात, जिथं छत्रपतींच्या जमिनी आपल्याला अजूनही असलेल्या दिसतात. म्हणजे गव्हर्नमेंट डायरेक्ट तिथल्या शेतकऱ्याकडे न घेता जे संस्थानिक आहेत किंवा छत्रपती आहेत त्यांच्याकडून ते टॅक्स गोळा केला जातो. त्यामुळे ही सुद्धा जमीन दुमाला अशी, आता बऱ्याच गावांच्या नावामध्ये सुद्धा दुमाला असं नाव असतं बघा, कारण त्या जमिनी ह्या तिथल्या संस्थानिकाच्या असतात आणि म्हणजे जरी तुम्ही कसत असला तरी संस्थानिक हे त्या जमिनीचे म्हणजे टॅक्स देण्यासाठी बांधील असतात गव्हर्नमेंटला. तर आता अर्थातच आपल्याला माहिती आहे की प्रिव्हिपर्स अबोल्युशन असेल किंवा जे संस्थानिकांच्या संस्थान खालसा झाले त्यानंतर ही बऱ्यापैकी ही ह्या जमिनी अशा काढून घेतलेल्या आहेत किंवा त्या कुळांना दिलेल्या आहेत. तर ही काही थोडी उपयोगी माहिती आहे, परंतु आपल्याला जास्त कायद्याच्या दृष्टीने फार महत्वाची नाहीये. पण एक काय म्हणू आपण, इंटरव्ह्यू साठी असेल किंवा एक ऍडिशनल अभ्यासासाठी ना तुम्हाला हे उपयोगी पडेल, त्यामुळे हे बघून घ्या. आता याच्यामधलं बघा, हे इनामांचं वर्गीकरण आपल्याला 7 प्रकारचं आहे. त्या इनामामधलं जे देवस्थान इनाम जे आहे ते सध्या चालू आहे बघा. म्हणजे देवांच्या किंवा त्यांच्या दिवाबत्तीसाठी किंवा पूजा अर्चेसाठी जे जमिनी दिलेल्या असतात ते बऱ्याच ठिकाणी अजूनही आहेत. आणि इनाम नंबर 7 जे आहे, जे आपल्या लोकल बॉडीज वगैरे आहेत किंवा नगरपालिका यांना जे शाळा वगैरे देण्यासाठी जमीन आहेत त्यांचा महसूल गव्हर्नमेंटने माफ केलेला असतो, ठीक आहे. ज्या बेसिक अम्युनिटीज देण्यासाठी ज्या लोकल बॉडीजला दिलेल्या ज्या जागा आहेत त्यामुळे इनाम 3 आणि इनाम 7 आपल्याला आज रोजी दिसतं. बाकीचे इनाम सगळे आता बंद झालेले आहेत, पण त्यातलं जे 1 नंबरचे इनाम आहे ते आपल्या काही ठिकाणी दिसतं बघा. सरंजाम इनाम त्याला असं म्हणतात, ठीक आहे. हे जास्त टेक्निकल डिटेल झाल्या. या ज्या महसूलवाले जे आहेत इंटरव्ह्यूला, ज्यांनी अजून ट्रेनिंग केलं नाही त्यांच्यासाठी हे थोडं उपयोगी असू शकतं. हे बघा, इथं जे आता बोललो आपण ते सरंजाम इनाम जे फक्त महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे आणि इतरत्र कुठेही सरंजाम इनाम अस्तित्वात नाही, तो एक. त्यानंतर देवस्थान इनाम ज्याला फक्त पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. आणि जे इनाम नंबर 7 ही खालसा झालेली नाहीत, म्हणजे काढून घेतली नाहीत. इनाम नंबर जे 7 आहे संख्येने इनाम, असे 3 आपल्याला दिसतात इथं, ठीक आहे. आता याच्यामध्ये डिटेलमध्ये नको जायला, कारण हे आपल्या गरजेचं काही नाहीये. सीमांची चिन्ह, आता सीमा ज्यावेळी एखादा मोजली जाते त्यावेळी त्याला जे काय म्हणू आपण त्याला, कुठल्या ज्या गोष्टी तिथं तयार केल्या जातात किंवा त्या नैसर्गिक असतील कृत्रिम असतील त्यांना सीमाचे चिन्ह असं म्हणतो. पुढं आलो आपण, इमारत आणि इमारतीची जागा, याच्यामध्ये काही जास्त हे नाहीये. ऍक्च्युली 2 आहेत बघा, इमारत आणि शेतातील इमारत, अशा 2 गोष्टी आहेत.
इंग्रजीमध्ये वाचलं तुमच्या लक्षात येईल. शेतातील इमारत म्हणजे काय होतं? फार्म हाऊस. म्हणजे तुम्हाला तुमचं शेतामध्ये राहण्यासाठी, तुमच्या कामगारांसाठी राहण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी जी काही इमारत होती ती फार्म हाऊस झाली, शेतातील इमारत झाली. आणि ही जी इमारत आहे ती, हे फार्म हाऊस सोडून कुठलंही बांधकाम जे बाकीचं शेतामध्ये असते त्याला इमारत म्हणतो आपण. ठीक आहे, म्हणजे गोठा बांधलाय किंवा एखादं विहिरीसाठी इंजिन ठेवण्यासाठी शेड बांधलं जायचं पहिल्यांदा. ठीक आहे, तर हे जे असेल ते असेल शेतातील इमारत नसलेलं कोणतंही बांधकाम. ठीक आहे, म्हणजे फार्म हाऊस झालं आणि हाऊस किंवा ज्याला बिल्डिंग असं म्हणतो, इमारत, या दोन गोष्टी. आता इमारतीची जागा जिथं ते बांधकाम करण्यासाठी जी जागा घेतोय आपण ती. ठीक आहे, प्रमाणित प्रत आणि प्रमाणित उत्तर आपल्याला माहिती आहे की ते काय म्हणू आपण त्याला, शिक्का मारून दिला असते ही प्रमाणित प्रत आहे, पण त्याला भारतीय पुरावा अधिनियमाचा त्याला सपोर्ट आहे. ठीक आहे, चावडी म्हणजे काय? चावडी म्हणजे गावाचा कारभार चालवण्यासाठी ग्राम अधिकाऱ्याकडून सर्वसाधारणपणे वापरण्यात येणारी असा जागा जी आहे तिला चावडी असं म्हणतो आपण. ठीक आहे, आता ही आधार सामुग्री संचयिका ज्याला आपण नॅशनल लँड रेकॉर्ड NLRMP जो प्रोग्राम आहे आपला, मॅनेजमेंट प्रोग्राम किंवा मेजरमेंट प्रोग्राम जो आहे, लँड रेकॉर्ड सगळे कॉम्प्युटरायझेशन झालं 2010 पासून हा प्रोग्राम चालू होता आपल्या इथं. तर ह्या प्रोग्राम नुसार ह्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी कायद्यानं ज्या ज्या गोष्टी आहेत, स्टोरेज डिव्हाइस असेल किंवा त्याच्यामध्ये कॉम्प्युटर असेल किंवा ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत, मॅपिंग असेल किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट लागणार आहे आपल्याला मॅपिंगसाठी, तर ह्या सर्व गोष्टींना काय केलं त्यांनी इथं ह्या कायद्यानुसार त्यांना MLRC मध्ये त्याचा उल्लेख केला, जेणेकरून ह्या सर्व जे प्रोग्राम आहे त्याला एक विधिग्राह्यता यावी म्हणून. ठीक आहे, शेतातील इमारतीबद्दल आता आपण बोललोय बघा. शेतीची अवजारे, खते, वरण साठवण्यासाठी किंवा शेतीचं उत्पन्न साठवण्यासाठी, गुराढोरांना निवारा मिळवण्यासाठी वगैरे या बाबी ज्या आहेत याच्यासाठी आपल्याला ते दिसतं. जमीनधारकाच्या कुटुंबाच्या कुळांच्या निवासासाठी वगैरे आहे. ठीक आहे, तर हे झालं शेतातील इमारत आणि ती झाली मागाशी नुसती इमारत. ठीक आहे, गावठाणाबद्दल आता आपण बोललो बघा. काय होतं ते? तर गावाच्या, नगराच्या किंवा शहराच्या जागेमध्ये समाविष्ट असलेली जमीन असं होतं. म्हणजे आपण जर हे जर पूर्ण गाव बघितलं तर त्याच्यामध्ये जिथं जिथं लोक राहतात किंवा जो राहण्याचा वापर केला जातो, शेतीसाठी वापर केला जात नाही, ही जमीन म्हणजे काय असतं? गावठाण असतात, तर आपण बघितलं. आणि याच्याबद्दल टॅक्स आपल्याला द्यावा लागत नाही किंवा तो टॅक्स हा ज्याला लँड रेव्हेन्यू म्हणत नाहीत तो टॅक्स असतो. आता आपल्या इथं घरपट्टी वगैरे आपण देतो. ठीक आहे, शासकीय पट्टीदार. शासकीय पट्टीदार म्हणजे शासनाकडून पट्ट्याने जमीन धारण करणारी व्यक्ती होती. पट्ट्याने म्हणजे त्याला ठराविक अर्धी शेतीचा एक पट्टा दिला जातो. ठीक आहे, ज्यांना बेंगालचं लँड रेव्हेन्यूचा ज्यांना अभ्यास केला आहे, अभ्यासाच्या हिस्ट्रीच्या अनुषंगानं, त्यांना पट्टा हा शब्द तिथं दिसतो आपल्याला. ठीक आहे, तो पट्टा म्हणजे हा जो कागद दिला जातो त्यांना, त्याला पत्ता. ठीक आहे, त्यालाच पट्टा झाला आणि हे बाळगणारा व्यक्ती पट्टेदार. जी जमिनीत तू इथे ह्या जमिनीमध्ये आहे, तुझा अधिकार काय? ह्या जमिनीत बाय नाही का, को आपण ज्याला म्हणतो, बाय व्हॉट अथॉरिटी आपण जसं म्हणतो, ती अथॉरिटी माझ्याकडे कशा स्वरूपात आहे? पट्ट्याच्या स्वरूपात आहे. काही लोकांनी बरोबर ती खरेदी खताच्या स्वरूपात आपल्याला दिसते. ठीक आहे, त्यानंतर आपण जर पुढची महत्वाची डेफिनेशन बघायला गेलो आपण, तर जमीन, भूमी अभिलेख बघू. भूमी अभिलेख या संज्ञेचा अर्थ काय सांगतोय? तर या संहितेच्या तरतुदीन्वये किंवा त्यांच्या प्रयोजनाकरिता ठेवलेले अभिलेख असा होतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला जमिनीच्या रेकॉर्ड संदर्भात ज्या दिसतात आपल्याला, 7/12 असेल किंवा जे आपण गाव नमुना 1 ते 21 म्हणलो, ते काय झाले? अभिलेख झाले. किंवा जमीन बाळगण्याच्या अनुषंगानं जर एखादा रेकॉर्ड तयार होत असेल, त्याचा सुद्धा याच्यामध्ये नकाशा आणि आराखडे यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. आता इथं या बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्हाला जर खालीलपैकी लिहा असं आलं आणि याच्यामध्ये काही गोष्टी असतील, या सर्वांना तुम्ही वरीलपैकी सर्व म्हणू शकता, फक्त ते वाचून घ्या याच्यामध्ये. ठीक आहे, जमीन महसूल आता आपण चर्चा त्याचीच करतोय की शासनाची जी मागणी आहे पैशा स्वरूपात सर्व रकमा वगैरे जे काही द्यायचंय, तर त्याला आपण जमीन महसूल होतं. याच्यामध्ये काय काय येतं? तर पट्टा मूल्य येतं, खंड येतं, पट्ट्याची रक्कम येतं, उक्ता खंड येतं, जुडी. ठीक आहे, या बाबी याच्यामध्ये आपल्याला दिसतात. अकृषक आकार देतात. अकृषक म्हणजे काय? तर बघा, जमीन कशासाठी वापरतात? शेती करण्यासाठी. ठीक आहे, शेती. पण काही व्यक्तीनं जर तिथं उद्योग करायचा असेल, ठीक आहे,
म्हणजे उद्योगासाठी त्यांना ती जमीन वापरायची आहे, किंवा काही लोकांना तिथं दुकान वगैरे काय चालवायचं आहे, हॉटेल चालवायचं आहे, तर ते कमर्शियल झालं, त्याला वाणिज्य म्हणतो. आणि काही लोकांना याच्या निवासासाठी करायचं आहे किंवा रेसिडेन्शियल पर्पजसाठी जमीन वापरायची. असे जमिनीचे उपयोग हे 3 प्रकारे बदलले जाऊ शकतात. आणि तिन्ही प्रकार कसले आहेत? अकृषक आहेत, म्हणजे शेतीशी संबंधित नसलेले नॉन ऍग्रिकल्चर यूज आहे ते, याला म्हणतात अकृषक. आणि ज्यावेळी असं जमीन ऍग्रिकल्चर टू नॉन ऍग्रिकल्चर तिचा वापर, कारण बघा जमीन महसूल आपण कशासाठी देतोय, तर शेती करण्यासाठी देतो. ठीक आहे, शेतीच्या पर्पजसाठी शासनाने तुम्हाला ती जमीन दिली आणि त्याच्या बदल्यात तुम्ही जमीन महसूल देत आहे. ठीक आहे, जर तुम्ही तो वापरच बदलला तर अर्थातच शासन त्याची आकारणी बदलू शकतं, त्याला जो दिलेला टॅक्स आहे तो बदलू शकतं. आणि त्यामुळं हे आपण ज्याला एनए असं म्हणतो, हे 3 प्रयोजन आहेत, हे महत्वाचे आहेत आपल्यासाठी. त्यानंतर भोगवटाची जमीन असेल, भोगवटदार. आता भोगवटदारचा मगाशी मुद्दा जो म्हटला आपण, त्यामध्ये काय येते? कुळ किंवा शासकीय पट्टीदार खेरीज करून, म्हणजे ह्या दोघांना भोगवटदार म्हणत नाहीत. ठीक आहे, बिनदुमाला जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा असलेला धारक असा होतो. आता बिनदुमाला जमीन म्हणजे काय? आपण बघितलं, दुमाला जमीन म्हणजे काय? शासनाचे टॅक्स कलेक्शन करण्याचे, गव्हर्नमेंटचे टॅक्स कलेक्शन करण्याचे अर्थ ह्या व्यक्तीला दिले जातात. आणि हा खालचा आपला शेतकरी ज्याला म्हणतो, शेतकरी. ठीक आहे, मग हा शेतकरीची जमीन ठेवणार आहे ह्या सिस्टीम मध्ये. ही झाली दुमाला जमीन. म्हणजे उदाहरणार्थ आता छत्रपतींकडे इथं साताऱ्याच्या जमिनी बऱ्याच आहेत शेजारच्या, तर त्या त्या व्यक्तीच्या शेती करतात, त्या शेती करणाऱ्या जमिनीला काय म्हणतात? दुमाला जमीन. आणि याच्या व्यतिरिक्त डायरेक्ट गव्हर्नमेंट हे तुमच्या शेतकऱ्याकडून जी जमीन टॅक्स घेतात, ही जमीन झाली बिनदुमाला जमीन. ठीक आहे, म्हणजे आपल्या इथं जिथं जिथं सरंजाम इनाम नाहीये, तिथे तिथे सर्व जमिनी ह्या कशात? बिनदुमाला जमिनी आहेत. ठीक आहे, तर अशा बिनदुमाला जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा असलेला व्यक्ती, ठीक आहे, तो झाला भोगवटदार झाला. ठीक आहे, आणि जिथं कुळ आहे, आता कुळाचा कन्सेप्ट काय आहे की सातबारामध्ये भोगवटदार सदरी एका व्यक्तीचं नाव असतं, आणि इतर अधिकारमध्ये नाही का, इथं वायचं नाव असतं आणि भोगवटदारमध्ये एक्सचं नाव असतं. तर एक झाला भोगवटदार आणि वाय झाला त्याचा कुळ झाला. ठीक आहे, कुळाचे प्रकार माहिती आहे, संरक्षित कुळ, सब टेनेट आहे, टेनेट आहे, प्रोटेक्टेड टेनेट्स आहेत वगैरे. तर वाय झाला काय? कुळ झाला. आणि एक्स काय झाला? त्याचा भोगवटदार झाला किंवा वरिष्ठ जमीन मालक म्हणतात. आता वरिष्ठ आणि कनिष्ठ काय? तर मूळ जमीन आहे एका व्यक्तीची, त्यानं कशाला दिली? दुसऱ्या व्यक्तीला. ठीक आहे, हा झाला वरिष्ठ भोगवटदार आणि जरा कनिष्ठ भोगवटदार. ठीक आहे, ज्या वेळी म्हणजे सर्व जबाबदारी कुणाची टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायची? वरिष्ठ भोगवटदाराची. पण तो ज्यावेळी नसेल त्यावेळी कनिष्ठला द्यावे लागतं. ठीक आहे, तर कुळ आणि पट्टेदार यांच्या व्यतिरिक्त जमीन बिनदुमाला जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा असलेला धारक असा होतो. परंतु प्रत्यक्ष कब्जा असणारा धारक हा कुळ असेल त्या बाबतीत भूमीधारक किंवा वरिष्ठ जमीन मालक, म्हणजे ज्या जमिनीला कुळ आहे, ज्या जमिनीला कुळ आहे त्यावेळी भोगवटदार कोण आहे? हा एक्स आहे. ठीक आहे, एक्स कोण झाला? वरिष्ठ किंवा याला भोगवटदार म्हणतो. हा सुद्धा गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायला बांधलेला असतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आता महत्वाचा मुद्दा आहे पारडी जमीन. हे विचारलं जातं, पारडी जमीन म्हणजे काय? गावठाणातील घराशी संबंधित असलेली जमीन. पारडी आणि वाडामध्ये थोडं कन्फ्युजन होतं, मी थोडक्यात सांगतो, तुमच्या बरोबर लक्षात येईल. पारडी जमीन काय बघा, परड्यामध्ये काय केलं असं म्हणतो, किंवा परड्यात काय, किंवा बघा असं रस्ता आहे समजा, इथे एका व्यक्तीचं असं घर आहे आणि त्याच्या मागं छोटीशी जमीन असते बघा, जे तो भाजीपाला किंवा आपल्या इथं असं ज्यांचे गावाकडे घर आहे त्यांना माहिती आहे की ती जागा इतकी कमी नसते, की इतकी जास्त नसते की शेती करता येईल, आणि इतकी कमी नसते की तिथे काहीच करता येत नाही. तिथे छोटी वांग्याची भाजी, वांग्याची झाड लावलेली असतात किंवा मिरच्या लावलेल्या असतात, काहीतरी असं ज्यातून थोडं बहुत उत्पन्न त्यांना मिळतं. आता अर्थात आता अलीकडच्या काळामध्ये ह्या जमिनी सुद्धा कमी होत चालल्यात, घराला संलग्न असलेल्या जमिनी. परंतु पहिल्यांदा 20-25 वर्षापूर्वी ह्या जमिनी बऱ्यापैकी असायच्या, मागं 1 गुंठे 2 गुंठे 3 गुंठे असे असायची. तर ती परड किंवा ज्याला यात पारडी जमीन असा याचा उल्लेख होतो ह्या जमिनी. तर इथं जी काही जमीन आहे त्याला टॅक्स अजिबात घेतला गेलेला नसतो. ठीक आहे, हे घरेशी जमिनी आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं काय, हे कुठे आहे? होय, गावठाणात आहे. गावठाणात ऑलरेडी ह्या महसूल माफ जमिनी आहेत, म्हणजे इथं महसूल घेतला जात नाही. फक्त जे घर राहतोय, घरात जे राहतात त्या घरासाठी फक्त काय केलं जातं इथं बघा, घरासाठी टॅक्स घेतला जातो, घरपट्टी घेतली जाते. ठीक आहे, पण जमीन महसूल
कारण तुम्ही शेतीसाठी ती जमीन वापरतच नाही, असं एक त्याच्यामध्ये गृहीत तत्व आहे. पुढे जर गेलो आपण तर महत्वाचं आहे महसूल अधिकारी. याच्यामध्ये बघा, हे भूमापन सुद्धा मुद्दा याच्यामध्ये आहे. म्हणजे फक्त जमीन महसूल नाही तर भूमापन, आकारणी आणि हिशोब याच्या संदर्भी अभिलेखाच्या कामकाजात नियुक्त केलेला कोणत्याही दर्जाचा अधिकारी, मग तो तलाठी असेल, ते कलेक्टर असेल किंवा विभागीय आयुक्त असेल, हे सर्व कोण झाले? महसूल अधिकारी झाले. हे बघा इथे दिलेलं आहे. महसूल अधिकारी यांची सर्वसाधारण माहिती येत आहे बघा. हे विभागीय पातळीवर हे लोक असतात. जिल्हा पातळीवरचे अधिकारी, उपविभागीय पातळी, तालुका, सजा आणि प्रत्येक गावाला तर कोतवाल सुद्धा या अनुषंगाने आपल्याला महसूल अधिकारी दिसतो. ठीक आहे. महसुली वर्ष, मगाशी आपण कृषी वर्ष बघितलं, आता इथं आहे महसुली वर्ष. तर याच्यामध्ये राजपत्रानुसारच दिलं जातं ते महसुली वर्ष असतं. आपल्या इथं 1 ऑगस्ट हा शासनानं काय केलंय? महसुली वर्षाचा प्रारंभिक दिनांक म्हणून नमूद केलंय. त्यामुळे आपल्याला महत्वाचं की 1 ऑगस्ट हे कृषी वर्ष असेल आणि महसुली वर्ष असेल, या दोन्हीच्या तारखा आपल्याला माहिती पाहिजे. कृषी वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होतं, महसुली वर्ष 1 ऑगस्ट पासून सुरू होतं. ठीक आहे. सजा विचारू शकतील. सजा म्हणजे गावांचा गट असतो. ठीक आहे. सजा म्हणजे काय असतं? गावांचा गट असतो. चावडी आणि सजामध्ये कन्फ्युजन होईल तुमचं. जिथे तलाठी काम करतो त्याला चावडी असं म्हणतो, आणि ज्या एरियासाठी तो काम करतो त्या गावांच्या गटाला काय म्हणतात? सजा म्हणतात. त्यानंतर बघा, मगाशी म्हटलं तसं आपण ते एक यंत्र बघितलं, आता इथं साठवणुकीचे यंत्र एक आहे. ठीक आहे. एकासाठी आता त्या NLRMP साठी 2005 मध्ये आपण हे बदल करण्यात आलं होतं. उपविभागीय अधिकारी आहेत. ठीक आहे. त्यानंतर भूमापन क्रमांक, वरिष्ठ धारक बघा. वरिष्ठ धारक म्हणजे काय? आपण मगाशी बघितलं, जो त्याच्या हाताखाली जे लोक किंवा त्या शेती ऍक्च्युअली कसणारी व्यक्ती त्याला जे काही देतात किंवा त्या अनुषंगाने तो होतो वरिष्ठ धारक. इतर भूमीधारकाकडून ज्यांना कनिष्ठ धारक म्हटलं जातं. ठीक आहे. खंड किंवा जमीन महसूल घेण्याचा हक्क ज्या भूमीधारकास आहे तो भूमीधारक म्हणजे वरिष्ठ धारक. तो अशा खंडाबद्दल किंवा जमीन महसुलाबद्दल कोणत्याही भागाबद्दल राज्य शासनाला जबाबदार असो किंवा नसो, परंतु दुमाला जमिनीचा धारक म्हणून भूमी अभिलेखात अधिकृतरित्या नोंदविण्यात आलेल्या धारकाने विवक्षित अशा विशिष्ट परिस्थितीत जमीन पुन्हा परत घेतली जाण्याच्या हक्कास अधीन राहून खंडांच्या किंवा जमीन महसुलाच्या माफीसह जमीन दिलेली असेल, तेव्हा असा धारक ज्याला ती जमीन दिली असेल त्याच्या बाबतीत त्याने अशा रीतीने दिलेल्या जमिनीचा वरिष्ठ धारक आहे असं मानण्यात येईल. आणि ज्याला जमीन देण्यात आलेली असेल, ज्याने जमीन दिली त्याच्या बाबतीत अशा जमिनीचा तो कनिष्ठ धारक समजला जाईल. उदाहरणार्थ, आपण जे मगाशी बघितलं, गव्हर्नमेंट काय करतो? एक्स या व्यक्तीकडून टॅक्स घेतो आणि एक्स काय करतो? त्या जे इंडिव्हिज्युअल लोक आहेत त्यांच्याकडून तो काय करतो? टॅक्स गोळा करतो. ठीक आहे. तर हे झाले कनिष्ठ धारक आणि हा झाला वरिष्ठ धारक. हा साधा सोपा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. जर पुढे आपण गेलो, ही लँड रेकॉर्ड किंवा सर्वे डिपार्टमेंट जे आहे त्यांची हायरार्की इथं. मध्ये बघा एक ऍडव्हर्टाईज आली होती बघा, म्हणजे त्याचं गव्हर्नमेंटने ते माघारी घेतलं. म्हणजे विदर्भातले अमरावतीमध्ये काहीतरी का नागपूरमध्ये काहीतरी भूमापन तहसीलदार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेणार होते बघा. तर ते भूमापन तहसीलदार होते. ऍक्च्युली रिटायर व्यक्तींना घेऊ शकतात असं कायद्यामध्ये तरतूद आहे. रिटायर जे व्यक्ती आहेत त्यांना टेम्पररी बेसिसवर घेऊ शकतो. आपल्याला ऍडव्हॉक जजेस माहिती आहेत बघा, ऍडव्हॉक जजेस, ऍडिशनल जजेस, ऍडव्हॉक जजेस, तिथं सुद्धा आपल्याला रिटायर्ड जजला घेण्याची परवानगी असते. पण त्यासाठी अर्ज मागवावे लागतात ना. आपण डायरेक्ट नाही म्हणू शकत तुम्ही करा, त्यांची इच्छा तर असली पाहिजे. त्यामुळे असे अर्ज मागवण्यात आले होते आणि त्याला जी अर्हता जी होती, अर्हता ती सुद्धा होती की तुम्हाला महसूल अधिकारी म्हणून तुम्ही काम केलं असलं पाहिजे. पण त्याचा एक निगेटिव्ह पब्लिसिटी झाली आणि ते गव्हर्नमेंटला ते माघार घ्यावं लागलं. असो, तर हा भूमापन तहसीलदारची ऍडव्हर्टाईज होती. आता पुढे जर आपण आलो तर बघा, कुळचं एक आहे. कुळ ज्याला आपण आता एक्सप्लेन केलं तशा स्वरूपाचं कुळाचे काही हक्क असतात आणि कुळाला जमीन घेण्यासाठी सुद्धा आपल्याला कुळ वहिवाट कायदा जो आहे ते 1948 सुद्धा आपण केलेला बघून घेतो. त्याचं नाव आहे बघा, मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948. त्यानंतर जर आपण पुढे आलो तर वाडा जमीन.
ही वाडा जमीन एक विचारलं जातं. तर वाडा जमीन म्हणजे काय? गुरे ढोरे बांधण्यासाठी किंवा पीक किंवा वैरण, खत किंवा तत्सम वस्तू साठविण्यासाठी वापरलेली गावठाणातील खुली जागा. म्हणजे काय असतं, असे गावठाण असतं आणि त्याच्यामध्ये एक जागा असते जिथं घर आहेत, ठीक आहे. या घरांमधले जे काही जनावरं वगैरे आहेत ते बांधण्यासाठी वगैरे वापरलं जातं. याला काय म्हणतात? वाडा म्हणतात. वाडा ही जमीन आहे ती वाडा जमीन झाली. तर बघा, वाडा, आपण कोंडवाडा शब्द ऐकलाय का नाही? कोंडवाडा, मेंढवाडा, ही काय अशी जागाच असते बघा जिथं त्या त्या गोष्टी इथं ठेवलेल्या असतात. कोंडवाड्यामध्ये जे मोकाट जनावर आहेत, नाही का, जिथं इतरांच्या शेतामध्ये नासधूस केलेली वगैरे आहेत किंवा शासकीय जमिनीमध्ये काहीतरी केलं आहे, अशा जनावरांना कोंडण्यासाठी कोंडवाडा असतो. मेंढवाडा माहिती आहे, तर तो वाडा त्या अनुषंगाने आहे. त्यामुळे वाडा आणि पारडीमध्ये कन्फ्युजन तुम्ही करून घेऊ नका. या दोन्ही ह्या जागा खुलेच असतात, परंतु पारडी जमीन जी आहे, पारडी जमीन ती एका घराशी संबंधित असते, एका घराशी संबंधित. म्हणजे त्याचा कचरा कुंडी किंवा उकिरड्या वगैरे ज्याला म्हणायचं, कारण तिथं जे घराच्या आवारात बांधलेली जनावर आहेत त्या जनावरांचा जे काही मलमूत्र असेल किंवा जो राहिलेला वैरण वगैरे जे कुजवून त्याचं खत तयार करून ते स्वतः शेतामध्ये टाकलं जायचं, ठीक आहे. अशा स्वरूपाची पारडी जमीन झाली आणि वाडा ही जनावर बांधण्यासाठी. तर अशा स्वरूपाच्या महत्वाच्या डेफिनेशन आता आपण बघतो. आता अजून काही डेफिनेशन आहेत ज्या आपण कायद्याच्या पुढच्या कलमामध्ये करणार आहोत. त्यामुळे आता डेफिनेशन आता इथंच थांबून आपण कायद्याच्या डायरेक्ट, आणि इथं काय करू, आपण काही याच्यामध्ये माझ्या ज्या नोट्स आहेत त्या त्या आपण इथं अवेलेबल केलेल्या आहेत. त्या नोट्स प्रमाणे आपण बघणार आहोत आणि त्यानंतर किंवा त्याच्या पॅरलल आपल्याला जो कायद्याची PDF आहे आपल्याला, त्याच्यामध्ये एकदम फास्टमध्ये आपल्याला जे महत्वाचे कायदे आहेत, महत्वाचे कलम आहेत, तिथंच थांबून त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे अशा स्वरूपात आता आपण हे MLR ची पुढे जातोय. ठीक आहे, थांबतोय इथं आपण.